जय शिवराय मित्रांनो, मी आता आलेलो आहे सुकाई देवीच्या मंदिरामध्ये आणि आता प्रत्येक घरामध्ये गणपतीचं आगमन झालेलं आहे आणि आगमन झाल्यानंतर मग भजनं आणि नाच चालू होतात. आणि आपण मग इथे प्रकाश शिगवण काका उभे आहेत, त्यांना विचारूया आपण. मग पहिलं हे जे नाच आहे ते आपल्या मंदिरातच का होतं काका? तुम्हाला हा प्रश्न आहे, मग मला विचारायचं तुम्हाला. हा. आपल्या ज्यावेळी हे गणपतींचं आगमन वगैरे होतं, बरोबर हो. आहे, मग पूर्वी आपण हे मंदिरामध्येच का पहिला नाच करतो आपण इकडे? इथे तळवली गावामध्ये अशी एक पारंपरिक पद्धत आहे हां. की जे पण काय इथे खेळ आहेत, नाच आहेत किंवा पारंपरिक आपल्या संस्कृती जपली जाते, बरोबर. त्याच्या बाबतीत प्रथम कोणतीही कला असू दे, हां. तर ह्या गणपती सणाच्या आधी पहिल्या दिवशी बरोबर. तिथे प्रत्येक वाडीतले, गावातील 9 वाडे आहेत, त्या हां. प्रत्येक 9 वाडीतले जे आपल्या आपल्या वाडीच्या अंतर्गत ज्या पण कला आहेत, बरोबर. त्या नाच असू दे किंवा आणखी कोण काही असू दे, हां. तिथे शक्तितुरा नाच असू दे किंवा कोळी नाच असू दे, अशा बरोबर. प्रकारचे नाच या गावात आहेत 2 प्रकारचे. हां. तर ते इथं पहिलं प्रथम देवीचं दर्शन घेऊन आणि मगच ते सुरुवात करतात. आणि आपल्या कोकणामध्ये विशेष करून आता सध्या तरी घोगर तालुका किंवा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये हा प्रत्येक घरी गणपती येतो. बरोबर. आणि हा जो नाच आहे हा प्रत्येक घरात नाचला जातो. असं नव्हे की मंडळाच्या तिथं नाचणं किंवा एका विशिष्ट ग्रुपचं. बरोबर. हा प्रत्येक घरी हा नाच होतो देवीचा. याला एक देवीचं भक्तीचं वलय आहे. बरोबर. ते काकांनी सांगितल्याप्रमाणे जो आपला हा नाकवा नाच हो किंवा शक्तितुरा असू दे, ही ग्रामदेवता आहे, हे मूळ दैवत आहे. मग इथे नाच झाल्यानंतरच मग प्रत्येक घराघरामध्ये होतो. आणि आता आपण मग बघूया पुढे मी तो नाच कशा प्रकारे असतो वगैरे. आणि धोनू दादाही पाठीमागे आहेत. आता इथे मंदिरात हे नाचणार, देवीला नारायण देणार हां. आणि सर्व घरं घ्यायला सुरुवात करणार. तसं आहे. ठीक आहे, चालेल. आपण मग चालू करूया आता मग. आता काका बोलल्याप्रमाणे पहिला नाच इथे होईल आणि नंतर मग प्रत्येक घराघरामध्ये नाच चालू होईल.
मित्रांनो, अशा रीतीने देऊळवाडीचा नाच जे झालेला आहे आणि याच्यानंतर आता ही सर्व मंडळी आहे जी नाचणारी जी मुलं आहेत ते प्रत्येक वाडी घरांमध्ये आता नाच घेतील. आता नाचणाऱ्यापैकी हा माझा एक मित्र आहे, प्रतीक. नाचताना थकवा वगैरे येत नाही का? असं आहे का? म्हणजे ह्या मुलांना गणपती एवढा जल्लोष असतो की 3 असं तरी काही फरक पडत नाही. आणि खरंच तुझा हा डान्स छान होता आणि आपण खूप एन्जॉय करून मला हा घ्या चल मग. अशा रीतीने देऊळवाडीतील मुलांचा नाच झालेला आहे. परत ते आणखी मला निघाल्यानंतर मग प्रत्येक घराघरामध्ये नाच घेतील आता. चला आता पुढे बघू आपण.